नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर राज्यसेवा परीक्षा, कंबाईन परीक्षा, पोलीस भरती, तलाठी भरती, समाज कल्याण असेल किंवा तुमची CDPO एक्झाम असेल, सगळ्याच एक्झामच्या ज्या डेट आहेत त्या जवळ येत आहेत। काही एक्झामच्या डेट डिक्लेअर झालेल्या नाहीयेत। तर अशामध्येच आपण इथं CDPO विभागीय स्पर्धा परीक्षा जी आहे ना, या स्पर्धा परीक्षेसाठी आपण विशेष तयारी इथं विद्यार्थ्यांची करून घेत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे, लक्षात घ्या। आणि इथं आपण असा पाठ घेतो की जो तुम्हाला इतर कुठेही फ्री ऑफ कॉस्ट मिळणार नाही। तर CDPO साठी विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते की मॅडम बरीच पुस्तकं आउट ऑफ स्टॉक आहेत, रिस्टॉक करा। तर होतील, रिस्टॉक पुस्तकं होऊन जातील। तर CDPO साठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती पुस्तकं मिळतील। तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जावा, अदर एक्झाम मध्ये जावा। इथे तुम्हाला वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचा एक सेक्शन मिळेल। त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर इथे तुम्हाला अत्यावश्यक अंकगणित आहे, त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल सिलेबस मध्ये आहे, महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला सिलेबस मध्ये आहे। सो ही दोन पुस्तकं वापरून तुम्ही विशेष तयारी करू शकता। स्पेशली महिला आणि बाल विकासासाठी 2002 पासून 18 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर आणि त्याचं स्पष्टीकरण असलेलं एक जे बुक आहे ते बुक तुम्हाला इथं मिळत आहे। त्याच्यानंतर स्पेशली गट ब, तर हे एक सेपरेट पुस्तक आहे, पण हे आउट ऑफ स्टॉक झालेलं आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तर या पुस्तकातून तुमचा जो CDPOचा सिलेबस आहे ना, तो खूप मोठा सिलेबस इथून कव्हर होतो, लक्षात ठेवा। ठीक आहे, ओके। आता याच्यामध्ये कॉमन जी आपली रेग्युलर जी CDPOची परीक्षा राहते त्याचा सिलेबस वेगळा असतो, आणि जी विभागीय परीक्षा आहे ना, तर विभागीय परीक्षेमध्ये जिओग्राफी, महाराष्ट्राचा भूगोल, हिस्ट्री आणि तुमचं अंकगणित, चालू घडामोडी हा भाग सोडून जो पेपर दुसरा आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे। तो तुम्हाला रेग्युलरच्या CDPO परीक्षेला दिसत नाही। हा विभागीय परीक्षेसाठीच हा सिलेबस आहे आणि त्याचाच आपण इथे अभ्यास करत आहोत। तर पाठीमागे एक लाईव्ह सेशन मी घेतलं होतं, तर ते तुम्ही बघून घ्या। इथं आपण आज स्टार्ट करत आहोत जो तुमचा पेपर 2 चा महत्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981, रजा नियम आपण लाईव्ह बघितले होते। बाकीचे जे नियम आहेत ते आपण रेकॉर्डेड प्लस इथं लाईव्ह घेणार आहोत। तर बघा, हा जो भाग आहे ना सिलेबस मधला, हा भाग तुम्हाला जास्त टफ राहणार आहे, म्हणजे कॉम्पिटिशन इथंच राहणार आहे। जो विद्यार्थी हा भाग कंप्लीट करेल तोच विद्यार्थी या एक्झाम मध्ये सक्सेसफुल होणार आहे। कारण का, हिस्ट्री, जिओग्राफी, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी जो काही भाग असेल तुमचा तो सगळ्यांना येणार आहे, लक्षात आलं। फक्त या भागावरती तुमचा विशेष भर इथं असला पाहिजे। तर याच्यामध्ये आपण बघतोय महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981। आता इथे तुम्हाला सगळी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते आणि फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन वरतीच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। त्याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात बघूया। बघा, इथं सेवेतील प्रवेशासाठी वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, कार्यभार, सेवा पुस्तक, वेतन निश्चिती, रजा, पदग्रहण, अवधी, स्वेतर सेवा, कार्यालयीन कामकाजाकरता प्रवास, निलंबन, सेवाबाह्य कालावधी, शासकीय निवासस्थान, निवृत्ती वेतन विषयक लाभ, या सगळ्या बाबींचा समावेश असलेले जे नियम आहेत ना, ते नियम तुम्हाला सिलेबस मध्ये आहे, बरोबर, आणि ते नियम अस्तित्वात होते, लक्षात घ्या। ओके, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सिंपल क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतात, जसं की मुंबई नागरी सेवा नियम कधी पहिल्यांदा अस्तित्वात आले? 1938 ला। ओके, मुंबई नागरी सेवा नियम 1938 ला पहिल्यांदा अस्तित्वात आले। 1956 मधील राज्य पुनर्रचनेनंतर काय झालं? मुंबई नागरी सेवा नियमामध्ये सुधारणा होऊन मुंबई नागरी सेवा नियम 1959 अस्तित्वात आले। ठीक आहे, म्हणजे ही जी पार्श्वभूमी आहे, ही जी टाइमलाईन आहे ना, ही टाइमलाईन तुम्हाला इथं माहित असायला हवी। त्याच्यानंतर बघा, 1960 राज्य पुनर्रचना, द्विभाषिक मुंबई राज्य, महाराष्ट्र आणि गुजरात स्वतंत्र राज्य झाल्याने आणि काळाच्या ओघामध्ये मूळ नियमामध्ये काय झाले?
सुधारणा आणि फेरफार झालेले आपल्याला इथं दिसून येतात. मग आता इथं नियम जे आहेत ते अपडेट करणं आणि सोपे करण्याची एक गरज इथं भासू लागली आणि मग मुंबई नागरी सेवा नियमाचं सुलभीकरण करून खालीलप्रमाणे विषयनिहाय संच प्रसिद्ध करण्याचा शासनाचा निर्णय झाला. तर हा झाला तुमचा बेसिक पासून अभ्यास. जो तुमचा पेपर 2 आहे ना, पेपर 2 मधला हा जो भाग आहे त्याच्यासाठी ही जी पार्श्वभूमी आहे ना, ही पार्श्वभूमी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि हेच सगळं तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. बघून घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी, स्वायत्त सेवा निलंबन, बडतर्फी सेवेतून काढून टाकणे, त्यांच्या काळातील प्रदाने नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम, हे मी लाईव्ह घेतलेला आहे सेशन, तुम्ही बघून घ्या, 1981, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 आणि महाराष्ट्र नागरी सेवा मानधन फी, स्थानिक पूरक भत्ता, घरभाडे भत्ता नियम, हे तुम्हाला टोटल 6 नियम इथं परीक्षेसाठी करायचे आहेत आणि तोंडपाठ करायचे आहेत. लक्षात घ्या, कारण फॅक्च्युअल क्वेश्चनची संख्या जास्त राहते. ठीक आहे, याच्यामधला आपण पहिला नियम इथं घेऊया. महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मध्ये काय तरतुदी आहे. ठीक आहे, खूप मोठे मोठे नियम आहेत. आता याच्यामध्ये पण जे सिलेक्टेड आहे तेवढंच आपण इथं करणार आहोत. ओके, याच्यामध्ये बघा, हा जो नियम आहे ना, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981, तर या नियमाचं संक्षिप्त नाव तुम्हाला पहिल्यांदा तर लक्षात ठेवायचं आहे. नावावरती काही क्वेश्चन येणार नाही, पण जोपर्यंत सिलेबस तोंडपाठ असत नाही तोपर्यंत आपण पुढचा भाग कंटिन्यू करू शकत नाही. तर हे जे नियम आहेत ना, हे नियम 18/8/1981 पासून अंमलात आहे. ठीक आहे, कधीपासून अंमलात आहे? 1981 तर तुम्हाला माहिती आहे, पण जर प्रॉपर डेट वरती क्वेश्चन विचारला तर तिथे अडचण येऊ शकते. ठीक आहे, हे नियम महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय कर्मचारी यांना लागू आहे. ठीक आहे, हे नियम महाराष्ट्र शासनाने काय केले? सर्व शासकीय कर्मचारी यांना लागू आहेत. शिवाय ज्या व्यक्तीचे म्हणजे कर्मचाऱ्याचे बाबतीत काही विशेष तरतुदी केल्या असतील किंवा एखाद्या कायद्यान्वये त्या लागू केल्या असतील अथवा एखाद्या करारान्वये कोणतीही बाब निश्चित केला असेल, बघा याच्यामध्ये तुम्हाला वेतन आणि भत्ते दिलेत, तर निवृत्ती वेतन वगैरे त्या बाबी सोडून अन्य बाबतीत लागू होतील. बघा काय आहे हा मुद्दा, की एखादा कर्मचारी आहे, बरोबर, शासकीय कर्मचारी आहे, एखादा कर्मचारी आहे, त्याच्या बाबतीत काहीतरी विशेष तरतुदी आहे, त्या तरतुदी एखाद्या कायद्याने लागू झालेल्या आहेत किंवा एखाद्या कराराने लागू झालेल्या आहेत. बरोबर, फॉर एक्झाम्पल वेतन भत्ते, निवृत्ती वेतन वगैरे, या सोडून, ठीक आहे, या बाबी सोडून अन्य बाबीमध्ये हे शर्तीचे जे नियम आहेत ना, हे लागू होतील. कोणत्या बाबी सोडून ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, या बाबी सोडून. लक्षात आलं? क्लिअर? तिसरा मुद्दा बघा, भारतीय प्रशासन सेवा, भारतीय पोलीस सेवा इत्यादी, म्हणजे या कुठल्या सेवा झाल्या? अखिल भारतीय सेवा. ठीक आहे, तर अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना स्थानिक पूरक भत्ते, बघा अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना स्थानिक पूरक भत्ते आणि प्रवास भत्ता यासाठी सदर नियम लागू होतील. नियम क्रमांक 2, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे तुमचा क्वेश्चन बनतो, अगदी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन तुम्हाला अखिल भारतीय सेवेवरती विचारला जाऊ शकतो, जो की नियम नंबर 2 आहे. ओके, नियम क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर बघा, नियमांचा अर्थ लावणे, अर्थविवरणाचा अधिकार शासनाचा आहे, नियम क्रमांक 2, 3. ठीक आहे, हे जे नियम आहेत ना, त्या नियमांचा अर्थ कर्मचाऱ्यांनी लावायचा नाहीये, कुणी लावायचंय? नियमाचा अर्थ आणि अर्थविवरणाचा अधिकार कोणाचा आहे? कम्प्लिटली शासनाचा आहे. हे कशामध्ये दिले? नियम क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर बघा, एखाद्या कर्मचाऱ्यास किंवा कर्मचारी वर्गाला, बघा एखादा कर्मचारी किंवा कर्मचारी वर्ग आहे, तर त्या कर्मचारी वर्गाला एखाद्या नियमातील तरतूद गैरवाजवी, अडचणीची, अहितकारक ठरत असल्याची खात्री होऊन शासनाचे समाधान झालं तर काय होतं? अशी तरतूद शिथिल करण्यात येते. बरोबर, किंवा शिथिल करून विशेष आदेश काढण्याचा अधिकार पण कोणाला आहे?
शासनालाच आहे आणि हे कशामध्ये दिले, हे नियम क्रमांक 4 मध्ये दिले. ठीक आहे. ओके, नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 2, 3 आणि 4 इथे कंप्लीट झालेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त शक्यता आहे अखिल भारतीय सेवेवरती क्वेश्चन विचारण्याची. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा 6वा नियम. बघा 6वा नियम काय आहे की वेतन आणि भत्ते. बघा वेतन व भत्ते, रजा आणि निवृत्ती वेतन मागण्याचे, रजा आणि निवृत्ती वेतन मागण्यांचे विनियमन ज्या त्या वेळी अस्तित्वात असलेल्या नियमाप्रमाणे करण्यात यावे. लक्षात घ्या, वेतन आणि भत्ते असतील, निवृत्ती वेतन असेल, या ज्या मागण्या असतात ना, या मागण्याचं विनियमन ज्या त्यावेळी अस्तित्वात असलेले जे ते नियम असतील त्याच्याप्रमाणे करण्यात यावेत. परंतु बघा लक्षात घ्या, पण याला अपवाद एक आहे. सेवा कालावधीमध्ये जर नियमात काही बदल सुधारणा करण्यात आल्यास आणि ते नियम अहितकारक ठरत असतील तर हे जे पूर्वीचे नियम इथे लागू केले आहेत ना, त्याच्या बाबतीत विकल्प देता येतो. हा काय आहे, हा नियम नंबर 6 आहे. लक्षात ठेवा, नियम क्रमांक 6 आहे. ओके, त्याच्यानंतर बघा 7वा नियम काय आहे, नियम क्रमांक 7. नियम क्रमांक 7 आहे की वित्त विभागाच्या सहमतीशिवाय, बघा वित्त विभागाच्या सहमतीशिवाय या नियमातील अधिकाराचा वापर किंवा प्रत्यायोजन करता येत नाही. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वित्त विभागाची सहमती जर असेल तरच नियम क्रमांक 7 लक्षात घ्या, या नियमातील अधिकाराचे प्रत्यायोजन या नियम पुस्तिकेमध्ये परिशिष्ट 1 मध्ये आहे. पण इथे तुम्हाला वित्त विभागाची सहमती हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा इथे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नियम क्रमांक 8. एखाद्या नियमातील तरतुदी शिथिल करून विशेष कारणासाठी काही विशिष्ट सवलत दिलेले आदेश काढावयाचा निर्णय घेण्यात आला असेल तर त्याची कारणे लेखापरीक्षकांना आदेशाच्या प्रतीसह पाठवणे आवश्यक आहे. नियम क्रमांक 8. ओके, बघा मी पुन्हा एकदा रिपीट करते. बघा एखादा नियम आहे, त्या नियमातल्या तरतुदी शिथिल करून जर विशिष्ट कारण आहे, म्हणजे शिथिल करण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे आणि विशिष्ट सवलत दिली असेल, बरोबर, तर असे आदेश काढायचा निर्णय घेण्यात आला आहे. तर त्याची का बरं हा आदेश काढलाय, याची जी कारणं आहेत ना, ही कारणं लेखा परीक्षक जे असतात ना, त्यांना आदेशाच्या प्रतीसह पाठवणं कंपल्सरी आहे. नियम क्रमांक 8. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा नियम क्रमांक 9. नियम क्रमांक 9 मध्ये काय आहे, तर या नियमातील नियम 9 खाली एकूण काय केलेलं आहे, नियम क्रमांक 9 खाली एकूण 58 शब्दाच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला हे 58 शब्द विचारणार नाहीत, फक्त नियम क्रमांक 9 मध्ये काय आहे तेवढं तुम्हाला विचारतील आणि त्या मुक्त पार्श्वभूमीखालील माहितीमध्ये नमूद सर्व नियमांच्या अनुषंगाने एकत्रितरित्या याच नियम पुस्तिकेत दिलेल्या आहेत. तथापि ज्या त्या विषयाच्या नियमाच्या अनुषंगाने संबंधित शब्दाच्या व्याख्या त्या त्या विषयाच्या नियमावलीमध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला काय विचारतील जास्तीत जास्त की नियम क्रमांक 9 मध्ये किती शब्दाच्या व्याख्या आहेत, तर नियम क्रमांक 9 मध्ये 58 शब्दांच्या व्याख्या ज्या आहेत ना, त्या इथं दिलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये बघा काही महत्वाच्या व्याख्या आहेत. मी तुम्हाला बोलले की सगळ्याच्या सगळ्या व्याख्या काही तुम्हाला विचारणार नाहीत, पण काही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे ज्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. याच्यामध्ये आहे 9 मध्ये दिलेले आहेत, बरोबर. मग 9 मधलेच इथं पोट नियम असणार आहेत. तर बघा 9(3). ठीक आहे, 58 आहेत म्हणतोय आपण. 58 पैकी तिसरी व्याख्या महत्वाची आहे, त्याच्यामुळे आपण इथे बघतोय. तर तिसरी व्याख्या आहे शिकाऊ उमेदवार. काय आहे तिसरी व्याख्या, शिकाऊ उमेदवार. लक्षात घ्या, शासकीय सेवेतील नोकरीच्या दृष्टीने एखाद्या शासकीय सेवेतील नोकरीच्या दृष्टीने एखाद्या व्यवसायातील अथवा धंद्यातील प्रशिक्षणासाठी प्रतिनियुक्त केलेली व्यक्ती अशा प्रशिक्षणाच्या कालावधीत अशा व्यक्तीस शासनाकडून मासिक दराने रक्कम देण्यात येते. शिकाऊ उमेदवाराला शासनाकडून काय करता येते, इथं मासिक दराने रक्कम देण्यात येते. परंतु बघा
विभागाच्या संवर्गातील कायम पदावर त्या व्यक्तीची नियुक्ती होते का नाही, कारण का टेम्पररी आहे, तो शिकाऊ आहे. लक्षात आलं. हे काय सांगतं, नियम क्रमांक 9.3 सांगतो. ओके. त्याच्यानंतर आहे नियम क्रमांक 9.4 लेखा परीक्षा अधिकारी. नियम क्रमांक 9.4 लेखा परीक्षा अधिकारी. बघा, भारताचे महालेखा परीक्षक आणि नियंत्रक यांनी नियुक्त केलेला अधिकारी म्हणजेच त्यांच्या वतीने लेखा परीक्षा करणारे अधिकारी महालेखापाल मुंबई, नागपूर इत्यादी. ठीक आहे. नियम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लेखा परीक्षा अधिकाऱ्याची व्याख्या कोणत्या नियमामध्ये दिलेली आहे, तर नियम क्रमांक 9.4 मध्ये दिलेली आहे. लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आहे नियम क्रमांक 9.5 संवर्ग म्हणजे ठराविक पदाचा समूह. ओके. संवर्ग म्हणजे ठराविक पदाचा समूह. नियम क्रमांक 9.12 पहिल्या नियुक्तीची तारीख. बघा, शासकीय कर्मचाऱ्याने शासकीय सेवेमध्ये त्याच्या पहिल्या पदावरील कर्तव्याचा प्रारंभ केल्याचा दिनांक किंवा हा दिनांक अगोदरचा असेल तर निवृत्ती वेतनासाठी सेवा म्हणून समजण्यात येणाऱ्या ज्या कोणत्याही कर्तव्यास त्यांनी प्रारंभ केला असेल तो दिनांक. ठीक आहे. म्हणजे पहिल्या नियुक्तीची तारीख कोणत्या नियमामध्ये दिलेली आहे, नियम क्रमांक 9.12. ठीक आहे. ओके. 9.13 एका मध्यरात्रीपासून सुरू होणारा दुसऱ्या मध्यरात्रीपर्यंत संपणारा कालावधी. हा आहे नियम क्रमांक 9.13. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा नियम क्रमांक 9.14 नियम क्रमांक 9.14 तर इथं तुम्हाला कर्तव्याची व्याख्या दिली आहे. कर्तव्य म्हणजे परिवीक्षाधीन सेवेतील कालावधी, पदग्रहण कालावधी, प्रशिक्षण कालावधी, विभागीय परीक्षा, मराठी हिंदी भाषा परीक्षा कालावधी आणि प्रतीक्षा कालावधी. ठीक आहे. ओके. लक्षात आलं. त्याच्यानंतर नियम क्रमांक 9.15 मध्ये वित्तलब्धी. वित्तलब्धी म्हणजे वेतन, परिश्रमिक, स्थानिक म्हणून पूरक भत्ते, निवृत्ती वेतन, निर्वाह भत्ता. हे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसू शकतात बरं का. पण इतकं कॉम्प्लिकेटेड विचारणार नाही, पण आपली तयारी जी आहे ती सगळ्या बाजूने असली पाहिजे. नियम क्रमांक 9.16 कुटुंब. याच्यामध्ये पती पत्नी, प्रकरण परत्वे, बरोबर, त्यांच्या समवेत राहणारी किंवा त्यांच्यावर संपूर्णतः अवलंबून असणारी. याच्याशिवाय आई वडील, अज्ञात भाऊ, अविवाहित बहिणी त्याच्यासोबत राहत असतील व त्याच्यावर पूर्णतः अवलंबून असतील तर यांचा समावेश कुटुंबात होतो. ठीक आहे. ओके. नियम क्रमांक 9.19 स्वेत्तर सेवा. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नियम क्रमांक 9.19 स्वेत्तर सेवा शासनाच्या मंजुरीने एकत्रित निधी व्यतिरिक्त अन्य निधीतून वेतन प्राप्त करणारी सेवा. स्वेत्तर सेवा म्हणजे काय, शासनाच्या मंजुरीने एकत्र निधी व्यतिरिक्त अन्य निधीतून वेतन प्राप्त करणारी सेवा म्हणजे स्वेत्तर सेवा. ठीक आहे. नियम 9.20 राजपत्रित सेवा. बघा, नियम 9.20 राजपत्रित सेवा अखिल भारतीय सेवेतील सदस्य किंवा संविदेतील अथवा करारातील अटी शर्तीवर राजपत्रित म्हणून नियुक्ती केलेल्या व्यक्ती. ओके. तर ही राजपत्रित सेवा. नियम क्रमांक 9.20. त्याच्यानंतर नियम 9.27 पदग्रहण अवधी म्हणजे नवीन पदावर रुजू होण्यासाठी लागणारा मान्य कालावधी. बघा, पदग्रहण अवधी कोणत्या नियमामध्ये दिलेला आहे, नियम 9.27. काय आहे हा पदग्रहण अवधी, नवीन पदावर रुजू होण्यासाठी लागणारा मान्य कालावधी म्हणजे काय, पदग्रहण अवधी. ओके. क्लिअर. बघा, तर हे सगळं ना याच्यामध्ये कॉन्सेप्ट काही नाहीये, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. नियम 9.30 नियम 9.30 काय आहे, धारणा अधिकार. ओके. धारणा अधिकार. समजा तुम्हाला धारणा अधिकार म्हणजे हे काही विचारलं नाही तरी सुद्धा तुम्हाला धारणा अधिकार कोणत्या नियमामध्ये दिलाय, नियम 9.30. त्याच्यानंतर महिना नियम 9.34, नियम 9.35 स्थानापन्न. ठीक आहे. नियम 9.40 स्थायी पद, नियम 9.53 अस्थायी पद, नियम 9.54 सावधी नियुक्ती, नियम 9.56 बदली. आता हे जे आहे ना, एवढं जरी तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हटलं तरी खूप जास्त एफर्ट्स द्यावे लागतात, कारण हे तुम्हाला जोड्या लावामध्ये पण विचारलं जाऊ शकतं. जसं की 9.30 मध्ये धारणा अधिकार आहे, तर सावधी नियुक्ती पदासह स्थायी पदावर कायम स्वरूपात नेमणूक केली जाते तेव्हा त्या पदावर राहण्याचा अधिकार म्हणजे धारणा अधिकार. पण मला नाही वाटत की तुम्हाला प्रॉपर धारणा अधिकाराची डेफिनेशन विचारतील. फक्त धारणा अधिकार कोणत्या नियमामध्ये दिले एवढं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं.
त्याच्यानंतर आहे नियम 934 महिना. महिना म्हणजे काय? कॅलेंडर महिना, म्हणजे जेव्हा कालावधीमध्ये महिने आणि दिवस, बघा महिने आणि दिवस परिगणित करताना अपूर्ण महिन्यातील दिवस व पूर्ण महिने असं स्वतंत्र परिगणित करावे आणि 30 दिवसाचा महिना रूपांतरित करावा. ठीक आहे. त्याच्यानंतर नियम 935 स्थानापन्न. ओके, म्हणजे ज्या पदावर दुसऱ्या व्यक्तीचा धारणा अधिकार असेल. आता धारणा अधिकार म्हणजे काय? तुम्हाला पाठीमागे बघितलंय नियम 930 मध्ये. तर अशा पदाची कर्तव्ये जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी पार पाडतो तेव्हा तो कर्मचारी ते पद स्थानापन्न या नात्याने धारण करतो. म्हणजे जेव्हा इथे कर्तव्य पार पाडली जातात ना तेव्हा हे स्थानापन्न या नात्याने धारण करतो. बरोबर. आणि ज्या पदावर दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचा धारणा अधिकार नसेल, बरोबर, कायम स्वरूपात नेमणूक नसेल, अशा रिक्त पदावर स्थानापन्न म्हणून एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे योग्य वाटलं तर कोण करू शकतं? एखादा सक्षम प्राधिकारी आहे ना, तो सक्षम प्राधिकारी करू शकतो. ठीक आहे. नियम 40 मध्ये स्थायी पद दिले. बघा, निश्चित वेतन दर असलेले कालमर्यादा न घालता मंजूर केलेलं पद म्हणजे स्थायी पद. अस्थायी पद निश्चित वेतन दर असलेलं परंतु मर्यादित कालावधीसाठी मंजूर केलेलं पद म्हणजे अस्थायी पद. ठीक आहे. तर इथे बघा शब्दांमध्ये तुम्हाला फेरफार केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे नियम 954 सावधी नियुक्ती पद. तर हे सावधी नियुक्ती पद का आहे? बघा, एखादा शासकीय कर्मचारी, त्या शासकीय कर्मचाऱ्याची पुनर्नियुक्ती न होता त्याला मर्यादित कालावधीपेक्षा अधिक काळचे पद धारण करता येणार नाही, ते म्हणजे स्थायी पद. ओके. त्याच्यानंतर नियम 956 बदली. तर बघा, शासकीय कर्मचारी ज्या मुख्यालयाच्या ठिकाणी सेवेत असेल, बघा शासकीय कर्मचारी ज्या मुख्यालयाच्या ठिकाणी सेवेत असेल त्या ठिकाणापासून अशा दुसऱ्या ठिकाणी पुढील कारणासाठी त्याचे झालेलं स्थलांतर म्हणजे बदली. ठीक आहे. कशामध्ये दिलेला आहे? नियम 956 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा नियम क्रमांक 11 ते 19. बघा, नियम क्रमांक 11 ते 19 इथपर्यंत समजलं का? बघा, नियम क्रमांक 11 ते 19 याच्यामध्ये दिलेली आहे वैद्यकीय तपासणी. नियम क्रमांक 11 ते 19. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तर हा बुलेट पॉइंटच लक्षात ठेवायचा की वैद्यकीय तपासणीचे जे नियम आहेत ना ते कोणते आहेत? 11 ते 19 आहेत. याच्यामध्ये नियम 10 आधी बघा, सेवा प्रवेशाची वयोमर्यादा. नियम 10 सेवा प्रवेशाची वयोमर्यादा. बघा, सेवा प्रवेशाची वयोमर्यादा किती आहे? सर्वसाधारण 33 वर्ष आहे, लक्षात ठेवा. तथापि काही समाज घटक जे आहेत ना त्यांना वयोमर्यादा शिथिल केलेली आहे, हेही इथे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, सामान्यतः शासकीय सेवेमध्ये नियुक्त करायच्या कोणत्याही व्यक्तीची, म्हणजे शासकीय सेवेमध्ये जर तुमची नियुक्ती होत असेल तर नियुक्तीच्या आधी वैद्यकीय तपासणी केली जाते. ठीक आहे, होते. तुम्ही जेव्हा ऑफिसर म्हणून जाल ना तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल, केली पाहिजे, झाली पाहिजे. तथापि एखाद्या व्यक्तीला कामासाठी किंवा प्रशिक्षणासाठी तात्काळ रुजू होणं आवश्यक असेल तर अशा प्रकारे वैद्यकीय अधिकाऱ्याने पात्र म्हणून ठरवण्याच्या शर्तीच्या अधीन राहून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय पण त्याची नियुक्ती करता येते. कधी? जर तात्काळ काही गरज असेल, तात्काळ रुजू व्हायचा असेल तर. हा एक अपवाद आहे. अपवाद पण आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सेवेत रुजू झाल्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत, लक्षात घ्या, सेवेत रुजू झाल्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत पात्रतेसंबंधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करण्यास कार्यालय प्रमुखाने सांगावे. जास्तीत जास्त 6 महिन्याची मर्यादा. म्हणजे तुम्ही सेवेत रुजू होताय तर 2 महिन्यात तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र तिथं सादर करावं लागतं. समजा 2 महिन्यात नाही झालं पॉसिबल तर तुम्हाला 4 महिने वाढवून दिले जातात. म्हणजे 6 महिन्यापर्यंतची मुदत तुम्हाला इथं दिली जाते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या व्यक्तीला शासकीय सेवेतून कार्यमुक्त करून तिची फेर नेमणूक करण्यात आलेली असेल आणि सदरची फेर नेमणूक वैद्यकीय प्रमाणपत्राच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत झाली असल्यास त्या शासकीय कर्मचाऱ्याने
वैद्यकीय प्रमाणपत्र नव्याने दाखल करण्याची आवश्यकता नाही, हाही मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, अधिक जबाबदारीच्या पदावर एखाद्या कर्मचाऱ्याची नेमणूक पदोन्नती झाली असेल, त्यासाठी वेगळी शारीरिक पात्रता आवश्यक जर असेल तरच तुम्हाला पुन्हा वेगळं, म्हणजे तुम्ही ऑलरेडी आहात पण त्याच्यामध्ये तुमची प्रमोशन झालंय, मग ऑलरेडी तुमची प्रमाणपत्र वगैरे सबमिट आहेत, पण जर जिथं तुमचं प्रमोशन झालंय तिथं जर काही वेगळी नीड असेल वैद्यकीय प्रमाणपत्राची, तर तिथं तुम्हाला काय करावं लागतं, सादर करावं लागतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, कर्मचाऱ्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यात आले असून त्याला पात्र ठरवण्यात आले अशा प्रकारचे प्रमाणपत्र शासकीय कर्मचाऱ्याच्या काढलेल्या पहिल्या वेतन देयकाबरोबर किंवा काही योग्य व पुरेशा कारणामुळे हे शक्य नसेल तर अशा प्रकारच्या नंतर वेतन देयकाबरोबर जोडण्यात यावे. आणि हे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार पण इथं एका स्पेसिफिक पर्सनला असतात. त्याच्यामध्ये आहे राजपत्रित अधिकाऱ्याच्या बाबतीत कोणाला असतो हा अधिकार, बघा, राजपत्रित अधिकाऱ्याच्या बाबतीत सक्षम प्राधिकाऱ्याला, बरोबर, त्याचे प्रमाणपत्र ज्याला सादर केले. आणि अराजपत्रितच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत आहरण किंवा संवितरण अधिकाऱ्याला हा अधिकार असतो. ठीक आहे, ओके. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण जितकी जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तितकं तुमचं हे पक्क होऊन जाईल. एखादा कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या अपात्र आहे जर असं आढळून आलं तर काय होतं, त्याला कळवण्यात येतं की बाबा वैद्यकीय दृष्ट्या तुम्ही इथं अपात्र आहात. ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर बघा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचं निष्कर्षण कळवणारं पत्र त्यांना ज्या तारखेस पाठवलं आहे त्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत काय करावं लागतं, कार्यालय प्रमुखाच्या परवानगी संचालक आरोग्य सेवा यांच्याकडे अपील करता येतं. तुम्हाला विचारलं जातं की कोणाकडे अपील कराल तुम्ही, तर कोणाकडे, संचालक आरोग्य सेवा यांच्याकडे. ठीक आहे, ओके. अपील स्वीकारलं त्यांनी, नंतरच्या वैद्यकीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे अधिकृत मत मिळेपर्यंत तुम्हाला सेवेवरनं काढून टाकलं जातं का नाही, सेवा पुढे चालू ठेवण्यात यावी, बरोबर. आणि दुसऱ्या वैद्यकीय तपासणीची त्यांची विनंती जर अमान्य झाली किंवा दुसऱ्या तपासणीचे निष्कर्ष मिळवण्याच्या विलंबास तो कर्मचारी जबाबदार आहे असं जर आढळून आलं तर मात्र सेवा इथं समाप्त करण्यात येते, ताबडतोब समाप्त करण्यात येते. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, वैद्यकीय अधिकाऱ्याचे निष्कर्ष कळवण्यात आल्यापासून किती महिन्याच्या आत, तर इथं 1 महिन्याच्या आत शासकीय कर्मचाऱ्याने अपील दाखल केले नाही तर 1 महिन्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतर त्याची सेवा पण तिथं ताबडतोब समाप्त करण्यात यावी, लक्षात घ्या. आणि शासकीय कर्मचाऱ्याची वैद्यकीय दृष्ट्या तपासणी झाली आहे, तो पात्र ठरला आहे असं प्रमाणपत्र त्यानं सादर केल्यानंतर त्याची नोंद जी आहे ना ती कुठं झाली पाहिजे, सेवा पुस्तकामध्ये झाली पाहिजे. आणि त्याच्या सेवाविषयीच्या इतर कागदपत्राबरोबर वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र सुरक्षित ठेवलं पाहिजे. तर हे महत्वाचे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट बघा, धारणा अधिकार. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं ना, धारणा अधिकारामध्ये येतात नियम 20 ते 26, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्ट बुलेट पॉइंट वरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की धारणा अधिकार जे आहेत ना, सेवा शर्ती नियमामध्ये धारणा अधिकार खालीलपैकी कोणत्या नियमा अंतर्गत आहेत, तर इथं आपण बघितलं तर 20 ते 26 मध्ये तुम्हाला धारणा अधिकाराबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. पहिला मुद्दा बघा, एखाद्या कर्मचाऱ्याची एखाद्या कायम पदावर नेमणूक केली जाते तेव्हा त्या पदावर राहण्याचा जो अधिकार आहे ना तो म्हणजे धारणा अधिकार. ठीक आहे, नियम 9:30 लक्षात घ्या. एका पाठीमागे आपण धारणा अधिकार म्हणजे काय बघितलंय, बरोबर. तर तुमची एखाद्या पदावर नेमणूक केली जाते, बरोबर, कायम नेमणूक आहे, मग त्या पदावरती राहण्याचा तुमचा जो अधिकार आहे, राईट आहे ना, त्याला म्हटलंय धारणा अधिकार. ठीक आहे, ओके. असा धारणा अधिकार कधी मिळतो, आता तुम्ही आहात, तुम्ही रुजू झालाय तर तुम्हाला हा धारणा अधिकार नेमणूक झाल्यापासून लगेच प्राप्त होतो, जेव्हा तुमची नेमणूक होईल लगेच प्राप्त होतो. ठीक आहे. स्थायी पदावर, तर स्थायी पद म्हणजे काय आपण पाठीमागे बघितलंय, तर स्थायी पदावर कर्मचाऱ्याची कायमस्वरूपी नेमणूक झाल्यास त्याचा पूर्वीच्या पदावरील हक्क समाप्त होतो. बघा, एखाद्या स्थायी पदावरती कर्मचाऱ्याची जर कायमस्वरूपी नेमणूक झाली तर पूर्वीचं पद जे आहे ना त्याच्यावरचा जो हक्क आहे तो समाप्त होतो. एक्झाम्पल बघा, लिपिक म्हणून कर्मचारी कायम करण्यात आला
त्यास वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती मिळाली तर त्याचा पदावर त्यांना कायम करण्यात आले, तर त्याचा लिपिक पदावरचा जो धारणा अधिकार आहे ना तो संपुष्टात येतो, कारण का वरिष्ठ लिपिक म्हणून त्यांना प्रमोशन मिळाले, बरोबर. अशा प्रकारे त्याच्यानंतर बघा, धारणा अधिकार केव्हा अबाधित राहतो. आता धारणा अधिकार म्हणजे काय आपल्याला माहितीये, 20 ते 26 मध्ये नियम आहेत हे पण आपल्याला माहितीये. तर हा धारणा अधिकार जो आहे ना केव्हा अबाधित राहतो असं म्हटलंय, तर ते आहे नियम क्रमांक 22 मध्ये. ओके, नियम क्रमांक 22 मध्ये धारणा अधिकार अबाधित राहतो असं दिलंय. तर याच्यामध्ये बघा, ज्या पदावर कर्मचाऱ्याची नेमणूक कायम स्वरूपात झाली आहे त्या पदाचं कर्तव्य बजावताना धारणा अधिकार अबाधित राहतो. ओके, स्वेतर सेवेत किंवा अस्थायी पद अस्थायी पदावर काम करताना धारणा अधिकार अबाधित राहतो. बदली झाल्यानंतर जो पदग्रहण अवधी आहे, तुमची बदली झाली, तुम्ही पदग्रहण अवधी जो आहे ना त्या टाइम पिरियड मध्ये सुद्धा धारणा अधिकार जो आहे ना तो इथं अबाधित राहतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, चौथा मुद्दा आहे धारणा अधिकार कर्मचारी निलंबित असताना सुद्धा अबाधित राहतो, लक्षात ठेवा. कर्मचारी कोणत्याही रजेवर असताना सुद्धा धारणा अधिकार अबाधित राहतो. आणि एखादं स्थायी पद काही कारणामुळे अस्थगित ठेवण्यात आलं असेल तेव्हा अशा पदावर कायम असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा त्या पदावरील धारणा अधिकार ते पद अस्थगित राहण्याच्या कालावधीत सुद्धा अबाधित राहतो, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, धारणा अधिकार, आता धारणा अधिकार अबाधित राहण्याचे सिच्युएशन तर आपण बघितले, बरोबर, की अशा वेळेस हा जो धारणा अधिकार आहे ना हा अबाधित राहतोय. पण अशा कोणत्या सिच्युएशन आहे की जिथं धारणा अधिकार निलंबित होतो, ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अबाधित राहतो हे नियम 22 मध्ये दिलंय, निलंबित होतो हे नियम 23 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर. तर ठराविक काळासाठी निर्माण झालेल्या पदावर कायम स्वरूपात नेमणूक झाली असेल तर धारणा अधिकार निलंबित होतो. ओके, अन्य कर्मचाऱ्याचा हक्क ज्या पदावरून निलंबित करण्यात आला आहे अशा पदावर कायम नात्याने नेमणूक झाल्यास धारणा अधिकार निलंबित होतो. एखाद्या पदावर धारणा अधिकार असणारा कर्मचारी, बरोबर, जर भारताच्या बाहेर गेला प्रतिनियुक्तीवर तर धारणा अधिकार निलंबित होतो, बरोबर. स्वेतर सेवेमध्ये बदलून गेला तर धारणा अधिकार निलंबित होतो. दुसऱ्या संवर्गातील पदावर त्याची कायम किंवा स्थानापन्न या नात्याने जर बदली झाली तर धारणा अधिकार नियम क्रमांक 23 नुसार इथं निलंबित झालेला दिसून येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, वरीलपैकी कोणत्याही कारणाने ज्या पदावर त्याचा धारणा अधिकार आहे, बरोबर, त्या पदावर तो 3 वर्षापेक्षा कमी नाही एवढ्या कालावधीसाठी गैरहजर राहिला तर काय होतं, जे मूळ पद आहे ना त्या मूळ पदावरील जो धारणा अधिकार असतो ना तो धारणा अधिकार इथं निलंबित झालेला आपल्याला दिसून येतो. तर तुम्हाला हे जे 3 वर्षाचं लिमिटेशन आहे ना हे 3 वर्षाचं लिमिटेशन विचारू शकतात. आता इथे एक अपवाद पण दिलाय बघा, मात्र जर कर्मचाऱ्याची बदली संवर्गाबाहेर एखाद्या पदावर झाली, संवर्गाच्या बाहेर झाली, बरोबर, तर ती बदली झाल्यापासून किती वर्षाच्या आत, 3 वर्षाच्या आत सेवानिवृत्त होणार असेल, म्हणजे बदली झालीये पण 3 वर्षाच्या आतच तो XYZ कर्मचारी निवृत्त होणार आहे, सेवानिवृत्त होणार आहे, तर मात्र त्याचं जे मूळ पद आहे ना त्या पदावरचा धारणा अधिकार निलंबित होत नाही. खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे हा, मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा, स्थायी पदावर नेमणूक करण्यास विलंब होत असेल तर कर्मचाऱ्यास सेवा कालावधीमध्ये मिळणाऱ्या स्थायी पदाच्या लाभापासून तो बराच काळ वंचित होत असल्याने शासनाने सामान्य प्रशासने विभागाचा निर्णय दिनांक 19/9/1975 अन्वये स्थायित्वाचा लाभ देण्याचं प्रमाणपत्र देण्याची तरतूद केली आहे. आणि त्याच्यासाठी एक 3 अटी आहेत, त्यांची पूर्तता होणं आवश्यक आहे, बरोबर. किमान 3 वर्षाची सलग सेवा आवश्यक आहे. ओके, पदासाठी विभागीय परीक्षा, आता हे तुमच्यासाठीच आहे बघा, पदासाठी विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं इथं कंपल्सरी आहे आणि हे सेवा शर्ती नियमानुसारच तुमची एक्झाम इथं होणार आहे. गोपनीय अहवाल चांगले असणं सुद्धा इथं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. आणि या अटींची पूर्तता झाल्यानंतर मूळ पदावर स्थायित्व लाभाचं प्रमाणपत्र देण्यात यावं. ओके, क्लिअर, समजलं का.
तर धारणा अधिकार अबाधित केव्हा राहतो, धारणा अधिकार निलंबित केव्हा होतो, या गोष्टी इथं व्यवस्थित लक्षात ठेवणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर बघा नियम क्रमांक 27. ओके, नियम क्रमांक 27 बघा, कमी वेतन असलेल्या पदावरील बदली केव्हा अनुदेय असते. कमी वेतन असलेल्या पदावरील बदली केव्हा अनुदेय असते. तर बघा अकार्यक्षम किंवा गैरवर्तणूक असेल तर बदली अनुदेय असते, बरोबर. लेखी विनंती केली तर बदली अनुदेय असते. त्याचा ज्या पदावर धारणा अधिकार आहे ते पद नष्ट होण्याची शक्यता असेल तर बदली अनुदेय असते. तो सध्याचे काम करतोय त्यापेक्षा कमी कष्टाचं काम करण्यास तो योग्य असल्याबाबतचं महाराष्ट्र नागरी सेवा नियमान्वये देण्यात आलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र जर मिळालं तर बदली अनुदेय असते. आणि वरील कारणा व्यतिरिक्त कमी वेतन असलेल्या पदावर बदली ही कारण जर नसतील, लक्षात घ्या, ही 4 कारण जर नसतील तर तुम्ही कमी वेतन असलेल्या पदावरती बदली करू शकत नाहीत एखाद्या कर्मचाऱ्याची. जर ही 4 कारण असतील तरच तुम्ही तिथं बदली करू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा वेतन आणि भत्ते कोणत्या तारखेपासून मिळतात. लक्षात घ्या, शासकीय कर्मचारी त्या शासकीय कर्मचाऱ्याने एखाद्या पदाचा मध्यान्हपूर्व स्वीकारला असेल तर त्या तारखेपासून अथवा त्यानंतरच्या दिवसापासून त्याला त्या पदाचं वेतन आणि भत्ते मिळण्यास सुरुवात होईल. ठीक आहे, असा कर्तव्यभार मध्यान्हपूर्व सोडून दिला असेल तर त्या दिनांकापासून किंवा त्याच्यानंतरच्या दिवसापासून त्याचे भत्ते मिळणं बंद होतं. सोपा मुद्दा आहे, काही अवघड नाहीये. त्याच्यानंतर नियम लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. नियम क्रमांक 29 ते 31 काय आहेत. नियम क्रमांक 29 ते 31 कार्यभार देणं आणि घेणं कशामध्ये दिलंय. नियम क्रमांक 29 ते 31 मध्ये दिलंय कार्यभार देणे आणि घेणे. नियम क्रमांक 29 ते 31 बघा, प्रत्येक कार्यमोचक करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने कार्यमुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला तो कोणत्या तारखेस कार्यभार स्वीकारणार आहे, ठीक आहे, हे कळवणे आवश्यक राहील. आणि त्या तारखेस कार्यभार सोपवण्यास तयार राहणे हे कार्यमुक्त कर्मचाऱ्याचं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा. ओके, कुणाचं कर्तव्य आहे. जो कार्यमुक्त होणारा कर्मचारी आहे त्याचं कर्तव्य आहे. नेक्स्ट बघा, पदाचा कार्यभार मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यमोचक आणि कार्यमुक्त होणाऱ्या अशा दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीच सोपवला गेला. आपल्याला माहिती रिटायर होणारा आणि त्यांच्या जागी जो पर्सन येणार आहे तर असा कार्यक्रम तिथं कंडक्ट केला जातो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, सार्वजनिक स्वरूपाच्या विशेष कारणास्तव बघा कार्यभार अन्य ठिकाणी सोपवण्यास सक्षम अधिकारी मंजुरी देऊ शकेल. बघा लक्षात घ्या, एखादा कर्मचारी रिटायर होतोय त्याच्या जागी दुसरा कर्मचारी येतोय. ही जी काही कार्यक्रम होणार आहे, हा जो कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम एखाद्या सार्वजनिक स्वरूपाच्या विशेष कारणास्तव अन्य ठिकाणी सोपवलाय तर हे सक्षम अधिकारी मंजुरी देऊ शकतात. पण जेव्हा सक्षम अधिकारी मंजुरी देतो, बरोबर, तेव्हा त्याला कारण पण सांगावं लागतं की का बरं मंजुरी दिली एखाद्या विशेष ठिकाणी हा कार्यक्रम करायला. लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशी नोंद करून कार्यमुक्त शासकीय कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत पदाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा ठिकाणाबाहेर बघा पत्राने किंवा तारेने कार्यभार स्वीकारण्यास सक्षम अधिकारी परवानगी देऊ शकतो. लक्षात ठेवा. ओके, शासकीय कर्मचाऱ्याला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यभार स्वीकारण्यास परवानगी दिली जाते का नाही, असे छोटे छोटे मुद्दे असतात बघा, माहित पाहिजेत की जो शासकीय कर्मचारी असतो ना त्याला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यभार स्वीकारण्यास परवानगी दिली जाते. तुम्हाला आयोग देईल की दिली जात नाही, पण दिली जाते. ठीक आहे. मात्र बघा अशा प्रकरणामध्ये म्हणजे एखादा शासकीय कर्मचारी आहे आणि त्याला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पदभार स्वीकारलाय तर अशा प्रकरणामध्ये कार्यमुक्त अधिकाऱ्याने स्वतः जातीने कार्यभार सुपूर्द केला पाहिजे. तसेच पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या प्रक्रियेत रोख रक्कम सुपूर्द करण्याचा अथवा स्वीकारण्याचा समावेश असू नये. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा नियम क्रमांक 34. काय आहे नियम क्रमांक 34? शासकीय कर्मचाऱ्याचा शासनासाठी वेळ. बघा नियम क्रमांक 34 आहे शासकीय कर्मचाऱ्याचा शासनासाठी वेळ. बघा शासकीय कर्मचाऱ्याचा पूर्ण वेळ शासनाच्या सेवेसाठी असतो. ठीक आहे.
उचित प्राधिकारी हा त्यास आवश्यक वाटेल अशा कोणत्याही रीतीने या शासकीय कर्मचाऱ्याला जादा पारिश्रमिक मागणीशिवाय कोणतेही काम करायला सांगू शकतो. लक्षात ठेवा, कारण का शासकीय कर्मचाऱ्याचा वेळ शासनासाठी असतो. लक्षात आलं? क्लिअर? तर सांगू शकतो. असं नेहमी होत नसतं, पण इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये हे होऊ शकतं. आय थिंक तुम्हाला इथपर्यंतचे नियम समजलेत. याच्यानंतर पुढचे जे आपले नियम आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते आहेत सेवा पुस्तकाविषयी. ओके, सेवा पुस्तक. तर लक्षात घ्या, या सेवा पुस्तकाच्या पॉइंट वरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय आहे की सेवा पुस्तक म्हणजे सेवा भिलेख सुस्थितीमध्ये ठेवणे. हे जे सेवा भिलेख आहेत ना, हे सेवा भिलेख सुस्थितीमध्ये ठेवणं. तर याच्यामध्ये तुम्हाला राजपत्रित अधिकाऱ्याचे सेवा भिलेख 30/11/89 पर्यंत लेखा परीक्षण अधिकाऱ्याकडून ठेवले जात असत. बघा, समजून घ्या, जे राजपत्रित अधिकारी होते ना, त्यांचे सेवा भिलेख 89 पर्यंत काय केले जात होते? लेखा परीक्षण अधिकाऱ्याकडून ठेवले जात होते. पण काय झालं, 89 पासून सेवा पुस्तके, सेवा भिलेख प्रशासकीय विभाग विभाग प्रमुख नियंत्रण अधिकारी कार्यालय प्रमुख यांनी ते सुव्यवस्थित ठेवायचे आहेत. ठीक आहे, ओके. म्हणजे इथं लेखा परीक्षक अधिकाऱ्याकडून ही जी जबाबदारी आहे ही कुणाकडे गेलेली आहे आता? सेवा भिलेख प्रशासकीय विभाग प्रमुख नियंत्रण अधिकारी कार्यालय प्रमुख. ठीक आहे, तर दोन्ही सिच्युएशन तुम्हाला माहित पाहिजे की आधी कोण ठेवत होतं आणि आता कोण ठेवत आहे. बरोबर, 30/11/89 पर्यंतच्या सेवेचे अभिलेख महालेखापाल यांनी ठेवलेले आहेत. ते नमुना 25 मध्ये रजा लेखा हिशोबासह प्राप्त करून घेऊन नोंदी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती परिशिष्ट 4 मध्ये विहित केलेल्या. आता हे तुम्हाला विचारणार नाहीत, हे सगळं सोडून द्या. ठीक आहे, फक्त आधी कुठे केले जात होते, आता कुठे केले जाते, हाच मुद्दा आपला महत्वाचा आहे आणि तेवढंच तुम्हाला इथे करायचं. लक्षात आलं? त्याच्यानंतर बघा, आता हे झालं राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सेवा भिलेखाविषयी. बरोबर, जे अराजपत्रित कर्मचारी आहेत ना, त्यांच्या बाबतीत सेवा भिलेख सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कुणाची असते? कार्यालय प्रमुखाची असते. लक्षात घ्या, कुणाची असते? कार्यालय प्रमुखाची असते. आणि कर्मचाऱ्याची स्थायी पदावर स्थानापन्न म्हणून प्रत्यक्षात नियुक्ती झाल्यानंतर सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 81 मधील परिशिष्ट 4 मध्ये विहित केलेल्या नमुन्यात कार्यालय प्रमुखाने काय करायचे? संबंधित कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक 2 प्रतीमध्ये तयार ठेवायचं असतं. एक मूळ प्रत आणि एक दुय्यम प्रत. लक्षात आलं? तर राजपत्रित आणि अराजपत्रित दोन्ही मधला जो डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स इथं तुम्हाला प्रॉपर सांगून दिलेला आहे. लक्षात आलं? क्लिअर? समजते का? बघा, तर सेवा पुस्तक त्याला काही मूल्य असतं का? तुम्हाला काही पैसे पे करावे लागतात का? नाही, विनामूल्य द्यायचं असतं. बरोबर, लक्षात ठेवा, सेवा पुस्तक विनामूल्य द्यायचं असतं. आणि पुढील कर्मचाऱ्याचे सेवा भिलेख म्हणजेच त्यांच्या सेवा संदर्भात सेवा पुस्तक ठेवण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, मात्र संबंधिताचे सेवा पट ठेवण्यात यावे. राजपत्रित अराजपत्रित अधिकाऱ्याचे आपण बघितले, पण काही कर्मचारी असे आहेत की त्यांचे सेवा भिलेख म्हणजेच त्यांच्या सेवा संदर्भात सेवा पुस्तक ठेवण्याची आवश्यकता नसते. कोणते असतात ते कर्मचारी? जे कायम नेमणुकीस पात्र नाहीत, जे तात्कालीन आहेत, ज्यांची सेवा 1 वर्षापेक्षा जास्त चालू राहणार नाही, त्यांच्या सेवा पुस्तकाची गरज असते नसते. वैद्यकीय विभागातील आवासी डॉक्टर, प्रबंधक, चिकित्सालय सहाय्यक, निवासी विकृती शास्त्र आणि निवासी प्रशिक्षणार्थी वर्गीकरण सेवा पुस्तक असतं का? नसतं. हवालदाराहून वरिष्ठ दर्जा नसणारे पोलीस कॉन्स्टेबल सेवा पुस्तक नसतं. दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागातील शिपाई सेवा पुस्तक नसतं. वनरक्षक सेवा पुस्तक नाही. गट ड चे सगळे कर्मचारी. ओके, हे तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. तर असे जे मुद्दे असतात ना, वस्तुनिष्ठ प्रश्न बनणारे जे मुद्दे असतात ना, तर हे वस्तुनिष्ठ प्रश्न बनणारे मुद्दे तुम्ही स्किप करू नका, कारण याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, तर आपला हा पार्ट 1 इथंच कंप्लीट होतो. पार्ट 2 पण तुमचा लवकरच इथे येऊन जाईल. फक्त विभागीय स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, परीक्षेची दिनांक आली नाही त्याच्यामुळे मी लेक्चर बघत नाही, मी नंतर बघतो, असं करू नका, कारण सिलेबस खूप मोठा आहे. जेव्हा एक्झाम डिक्लेअर होईल ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार नाहीत. तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत सेशन पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा पेपर 2 जो आहे ना, तो 80% इथं आम्ही कव्हर करणार आहोत युट्यूब वरती.
आणि स्पेशली तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी आपली पुस्तकं विकत घ्या. पुस्तकं आउट ऑफ स्टॉक असतील तर रिस्टॉक होऊन जातील, लक्षात घ्या. तर सेशन कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.